जुळणी झालीच पाहिजे. मी या बाया संग 1 मिनिट सुद्धा राहू शकणार. अहो तोंड काय बघायला, बोला की गावातली 4 माणसं. मी बी माझ्या बाबाला फोन लावतो. बाई तू नणगी सून व सांग शेत कुणीकडचं पाहिजे तू या मनावर. वरलाकडचं बी द्या आणि खाल्लाकडचं बी द्या. मग याय ना काय भीक मागतील काय तुला सगळं शेत देऊन? बरं बरं, मग वरलाकडचंच द्या, ती भिजवणीचं आहे. बाई मग तर म्हणणं आहे तुम्ही एका जागीच राहा. एका जागी राहिलेलं कसं आहे का ते? अहो अण्णासा, तुमचं लाख खरं वय, लाख बरोबर वय, पण या दोघीला बी हे कळायला पाहिजे की सकाळी उठलं तू असून भाग कर 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 कर, वायली ऊन मिरचू भाकर खाल्लेलं परवडते. बस तुला नुसता कामाचा कटाळ आहे, खाल्लं की जागीच लांब पडतोस आणि आमच्यावरच उलटा आळ घ्यालीस काय? मी म्हणलो की या आवायचं मला तोंड सुद्धा बघू वाटणार झाले म्हणून. आणि राहिला प्रश्न घराचा, तर मला हे ढाळज वसरी आणि गावात जे आहेत ना 2 फलाट आहेत की नाही, तर पाराकडचं मोठा फलाट पाहिजे. मट्टीशा आणि हास, आम्ही काय रस्त्यावर राहू काय तुला सगळं देऊन? बरं मग कोण कोणात राहणार आहे? सासू सासरे तर तिच्या संगच राहतील, कारण